सुप्रीम पावर न्यूज प्रस्तुत करता है नागपुर का सबसे प्रतिष्ठित, विश्वसनीय और आकर्षक कार्यक्रम स्थल चामट सांस्कृतिक सभागृह, जहां आपके हर जश्न को मिलता है शाही अंदाज। नागपुर के खरबी मेन रोड पानी की टंकी के पास स्थित चामट सांस्कृतिक सभागृह एक ऐसा स्थान जहां परंपरा, भव्यता और आधुनिकता का अनोखा संगम देखने को मिलता है। चाहे हो शादी, सगाई, बर्थडे पार्टी, नामकरण, सत्कार समारोह या कोई भी पारिवारिक और सामाजिक आयोजन, यहाँ हर इवेंट को खास बनाने की पूरी जिम्मेदारी हमारी। यहाँ आपको मिलती है ये सभी सुविधाएं एक ही छत के नीचे। विशाल और सुसज्जित हॉल, आधुनिक साउंड सिस्टम और सुंदर इंटीरियर के साथ 200 से 500 मेहमानों के बैठने और खाने की उत्तम व्यवस्था, एयर कूलिंग और लाइटिंग सिस्टम, हर मौसम में आरामदायक माहौल, विशाल पार्किंग सुविधा 4 व्हीलर और 2 व्हीलर के लिए, आकर्षक डेकोरेशन पैकेज आपकी पसंद और बजट के अनुसार, किफायती दरों पर बुकिंग उपलब्ध, बिना किसी समझौते के सेवा में गुणवत्ता, शहर के मध्य में स्थित आसान और सुविधाजनक लोकेशन, सभी को आसानी से पहुंचने की सुविधा। आपके आयोजनों को बनाइए और भी शानदार और यादगार चामट सांस्कृतिक सभागृह के साथ। बुकिंग और अधिक जानकारी के लिए संपर्क करें विवेक सातोकर, मैनेजर 9923029663, नीलेश चामट, संचालक 9730976746। तो अब इंतजार कैसा, बुकिंग कीजिए आज ही और अपने खास पलों को दीजिए एक खास जगह। चामट सांस्कृतिक सभागृह, जहां हर आयोजन बनता है शानदार और हर मेहमान ले जाता है मीठी यादें। नमस्कार, मी नीलेश चामट। सध्या खरबी येथे असलेलं माझं जे व्यवसाय आहे विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह, तो मी सध्या ऑपरेट करत आहे 2009 पासून। हे सगळ्यात पहिले तर हा जो प्रोजेक्ट होता हा माझ्या वडिलांचं स्वप्न होतं। 2005 मध्ये त्यांनी याचं भूमिपूजन केलं होतं आणि एक 2 ते 4 वर्ष त्याचं कन्स्ट्रक्शन चालल्यानंतर 2009 मध्ये हा पूर्णपणे कार्यरत म्हणजे रनिंग बिझनेस याच्यामध्ये आलेला होता। तर 2009 पासून हा चालून राहिला। 1 वर्ष वडिलांनी ऑपरेट केल्यानंतर 2010 मध्ये माझं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मग मी 2010 पासून याला ऑपरेट करून राहिलो। माझ्या हातात ज्यावेळेस हा बिझनेस आलेला होता त्यावेळेस एक याचं ट्रेंड पाहता खूप काही अशा अडचणी होत्या की त्यावेळेस जे लग्न होत होते मोठ्या प्रमाणात होत होते, 2000-3000 लोकांची कॅपॅसिटी राहत होती त्यावेळेस, आणि जास्त करून ग्रामीण भागातले जे लग्न होत होते आणि उन्हाळ्यामध्ये होत होते, कारण की काय ग्रामीण भागातला हा जो वर्ग आहे जास्त करून उन्हाळ्यामध्ये मॅरेज करणं प्रिफर करतो। तर ते मोठे लग्न आमच्याकडे व्हायचे। त्यावेळेस प्रॉपर इथे इलेक्ट्रिसिटी नव्हती, ग्रामीण भाग असल्या कारणाने त्यावेळेस प्रॉपर इलेक्ट्रिसिटी नव्हती। तर ह्या खूप काही अडचणी येत होत्या आम्हाला। पाऊस असला किंवा पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस तुफान वगैरे काही राहिलं तर 8-8 दिवस इथे इलेक्ट्रिसिटी नव्हती राहत। तशा ह्याच्यात पण आम्हाला बिझनेस करावा लागेल। त्यानंतर नागपूरमध्ये एक ते ट्रेंड होती की तुम्हाला मीटर रिडिंगप्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागत होते, पण मी स्टार्टिंगपासून ह्या बिझनेसमध्ये आम्ही ते ट्रेंड कधीच वापरली नाही। आम्ही लोकांना स्टार्टिंगपासून एक 20,000 रुपयामध्ये त्यांना आम्ही पूर्ण सोयी उपलब्ध करून देत होतो। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आली, डेकोरेशन आलं, त्यानंतर पार्ट्यांना आम्ही इथे 24 तास म्हणजे हॉल उपलब्ध करून देत होतो। त्यांचा कार्यक्रम जो आहे त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजतापासून तर कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही त्यांना तो हॉल उपलब्ध करून देत होतो। त्यामध्ये मग त्याच्यात स्वयंपाक बनवण्याकरिता जे भांडे वगैरे लागतात ते सुद्धा आम्ही देत होतो। ते साफ करण्याकरिता जे लेबर्स लागतात ते सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करत होतो। ह्या सगळ्या वस्तू आहे ह्या सगळ्या आम्ही त्यांना त्यावेळेस पण देत होतो। त्यानंतर माझ्या हातामध्ये ज्यावेळेस आला तर मग हळूहळू त्यांना अपग्रेड करण्यात आलं, डेकोरेशन वाढवण्यात आलं, डेकोरेशन चेंज करण्यात आलं, काही इंटेरियरमध्ये थोडं कॉस्मेटिक चेंजेस करण्यात आले होते आणि हळूहळू त्याच्यानुसार रेट वाढत गेला। 2019 पर्यंत आमचा हा साधा सभागृह होता। त्यामध्ये त्यावेळेस आमचा रेट एक 45,000 ते 50,000पर्यंत आलेला होता। त्यानंतर मग काळाची गरज अशी होती की आमच्या आजूबाजूला नवीन हॉल बनलेले होते आणि बँक्वेट हॉलची चलन आली होती मार्केटमध्ये। आजूबाजूला नवीन बनल्या कारणाने कॉम्पिटिशनसाठी मग आम्हाला थोडंसं रिनोव्हेट करणं जरुरी होतं, नाहीतर मग आम्ही कसं मागं राहून गेलो असतो। तर 2019 मध्ये आम्ही याला रिनोव्हेट केलं, टोटल इंटेरियर चेंज केलं, रूम्स वाढवल्या, हॉल जो आहे तो आम्ही डक्टेबल केला आहे पूर्ण। पण डक्टेबल ही आमची पुण्याची एक कंपनी आहे, त्या पुण्या कंपनीला आम्ही टेंडर दिलं होतं। ती साधी डक्टिंग नसून त्याला एक सिस्टम लागलेली आहे। ते सिस्टम असं आहे की त्याला पूर्ण चिलिंग वॉटर सप्लाय होते, पूर्ण -1 डिग्रीपर्यंत पाणी थंड केलं जातं आणि ते पूर्ण त्या कूलर्सना सप्लाय होतात। ते कूलर्स पण पुण्यावरून आलेले आहे।
तर ते इकोएअर नावाची कंपनी होती, आम्ही त्यांना दिलं होतं. डक्टिंग साधी डक्टिंग नाही, ते ॲज कम म्हणजे सिमिलर टू AC आणि इफेक्ट खूप चांगला आहे त्याचा. हां, आणि बाकी रूम्समध्ये आम्ही पूर्ण AC लावलेला आहे. ते कोणकोणत्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करून देत आहे सध्या आम्ही एकतर पार्टीला नागपूरमध्ये जास्तीत जास्त हॉल जे आहे ते आता प्लेट वाईज चालू आहे. सगळ्यात पहिले तर जे पण हॉल चालू आहे नवीन होऊन राहिले त्यांचंच फूड त्यांचं सगळं आहे. पण आजकाल जे काही लोक आहेत, एक जो मध्यम वर्ग येतो त्यामध्ये कसं आहे, ते लोक काय करतात की ते प्रिफर नाही करत जास्त, म्हणजे प्लेटप्रमाणे देण्यामध्ये प्रिफर नाही करत. तर आम्ही आज पण आमच्या हॉलमध्ये ते बाइंडिंग नाही केलं लोकांना. तुमचं फूड तुम्ही आणू शकता, तुमच्याकडे नसेल व्यवस्था तर तुम्ही आम्हाला पण ऑर्डर देऊ शकता. त्याच्या एक मेनूनुसार आम्ही त्यांना एक पॅकेज कस्टमाइज करून देतो. ती एक व्यवस्था आहे. त्यानंतर डेकोरेशन, दरवर्षी आम्ही नवीन नवीन डेकोरेशन पार्ट्यांच्या ज्या रिक्वायरमेंटनुसार त्यांच्या जो ऑर्डर राहील तो सुद्धा आम्ही त्यांना अवेलेबल करून देतो. ते जे म्हणाल ते डेकोरेशन आम्ही त्यांना देतो. प्लस एक प्लेटप्रमाणे व्यवस्था राहिल्यानंतर काय होते की पार्ट्या ज्या राहतात हॉलमध्ये, कोणत्या लग्न करतात तर ते सेम डे जातात. त्यावेळेस काही लोक अशा नागपूरमध्ये की फ्लॅट्समध्ये राहतात, काही लोकांच्या घरासमोर जागा नसते. जसं आपल्या मॅरेजच्या पहिले आपल्याकडे काही संगीत असतो, मेहंदीची रसम असते किंवा हळदीचे प्रोग्राम असतात, तर जे लोक फ्लॅट्समध्ये राहतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. आता काही लोक कसे आहे, काही त्या हॉलमध्ये जर त्यांनी प्लेटप्रमाणे केलं तर ह्या सगळ्या वस्तूसाठी त्यांना अजून एक नवीन दुसरं डेस्टिनेशन पाहावं लागते. तर आमच्याकडे ही फॅसिलिटी आहे की तुम्ही जर हॉल बुक केल्यानंतर तुम्हाला आदल्या दिवशीपासून तो हॉल अवेलेबल होऊन जातो. तर तुम्ही सायंकाळी 7 वाजता इथे येता तर त्यावेळेस तुम्हाला हळदीचा कार्यक्रम आहे, संगीतचा कार्यक्रम आहे, तुम्ही ह्याचं सुद्धा करू शकता इथे. त्यानंतर इथे तुमचे एक 50 ते 60 लोक थांबण्याची व्यवस्था सुद्धा आमच्या इथे आहे. हा सगळं त्या चार्जेसमध्ये इन्क्लूड राहते. एकाच पॅकेजमध्ये सगळं include राहतं. डेस्टिनेशन करण्याची काही गरज नाही. तर पॅकेजेसच्या बाबतीत जर बोलायला गेला, आपण सांगितलं की अगोदरचा ट्रेंड होता त्याच्यात अगदी कमी अशी आपले पॅकेज 20,000 म्हणून सर्व अवेलेबल करून देतो, त्याच्यानंतर 45,000 ते 50,000 होतात. बरोबर. आता जर बोलायला गेलं तर आपण जेवढे एवढी फॅसिलिटीज अवेलेबल करून देतात, आता सध्या एक पॅकेज काय आहे? 2019मध्ये रिनोव्हेट केल्यानंतर आम्ही एक स्टार्टिंगला 1 लाख रुपये पॅकेज ठेवला होता. सगळं चेंज झालेलं होतं. अगोदर काहीच नव्हतं आमच्या इकडे, म्हणजे डेकोरेशन पण या क्वालिटीचं नव्हतं राहत. त्यानंतर डक्टेबल होतं, काही ह्या सगळ्या व्यवस्था नव्हत्या. पण ह्या सगळ्या वाढवल्यानंतर टोटल बँक्वेट हॉल केल्यानंतर पण आम्ही 1 लाख रुपये चार्ज केला. त्या 1 लाख रुपये चार्जमध्ये आम्ही पार्ट्यांना सर्व देत होतो. त्याच फॅसिलिटी जे पहिलेपासून देत होतो त्याच फॅसिलिटी आम्ही कंटिन्यू केल्या. पण नशिबानं ते कोरोना येऊन गेला होता मध्यामध्ये, तर त्यामुळे मग ते त्यावेळेचे जे सीझन आहे, म्हणजे 2019मध्ये दिवाळीमध्ये आमचा हॉल तयार झालेला होता, पण आम्ही ते नाही करू शकलो. 2019 आणि 20चा नाही करू शकलो, कोरोना असल्या कारणानं आमचा हॉल टोटल बंद होता. मग त्यामध्ये काही बुकिंग्स झालेल्या होत्या, लोकांनी ॲडव्हान्स दिलेलं होतं, मी परत केले पूर्ण लोकांचे बाय चेक परत केले पूर्ण. पहिल्यापासून तो हेतू होताच नाही पैसे कमवणं. पैसे कसं आहे की पार्ट्यांसोबत आम्ही एक रिलेशन बॉन्ड केलेला आहे. जो पण व्यक्ती आज नवरींचे जे मुलीचे जे वडील असतात, तर आज आमच्याकडे कसं आहे, ज्यावेळेस लग्न होतं संपन्न होतं आणि त्यावेळेस सायंकाळी ते लोक इथून ज्यावेळेस वापस जातात, तर तो नवरीचे जे वडील आहेत ते समाधानी होऊन इथून जातात आणि आम्हाला म्हणतात. आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला काही कमी राहिलं का, तर ते आम्हाला काहीच कमी नाही राहिलं. आणि त्यानंतर पण त्यांच्या परिवारातले कुटुंबातले जे लग्न होतात, बुक होतात म्हणजे फिक्स होतात, तर ते आमच्याकडे फर्स्ट प्रिफरन्स आम्हाला देतात. हेच आम्ही कमवलेलं आहे. आनंद तर आहे याच्यामध्ये की माझ्या हातात काय होतं आणि त्याप्रमाणे मी कसं अपडेट केलं त्याला. तर याच्यामध्ये फक्त माझी एकट्याची मेहनत नाही आहे, माझ्यासोबत कार्यरत असलेले माझे मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, काही मुलांची टीम आहे. तर ते हे माझ्यासोबत तेव्हापासून पण काम करत आहे, आज पण काम करत आहे. ही सगळी माझी एकट्याची मेहनत होऊन माझ्या पूर्ण कुटुंबाचं पण याच्यामध्ये काही मेहनत आहे आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या त्याचीसुद्धा मेहनत आहे. तर आम्हाला रूम्स वाढवायचे आहे. तर समोर आमच्याकडे जागा आहेच, आमचा समोरचा प्रोजेक्ट तो चालूच आहे. त्याच्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे की आम्ही आता इथे कन्स्ट्रक्शन करून ॲटलिस्ट आमच्याकडे 50 ते 60 रूम आम्ही इथे काढून. पार्किंग सध्या नागपूरमध्ये जे पहिलेचे हॉल होते आणि काही लोकांनी रिनोव्हेट केलेले आहे, पण पहिले ज्याप्रमाणे लग्नाकरिता पाहुणे येत होते तर जास्त करून 2 व्हीलर्स किंवा सायकलचा वापर जास्त होत होता. 4 व्हीलर आपल्या याच्यामध्ये कमी होत्या. पण आता कसं आहे, 2 पाहुणे पण यायचे राहिले तर ते 4 व्हीलर घेऊन येतात. येणाऱ्याची 4 व्हीलरची संख्या वाढलेली आहे, पण कालांतरानं नागपूरमध्ये जागा नसल्या कारण त्याच्याकडे तो ऑप्शन अवेलेबल नाही आहे. पार्किंग त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे. काही लोकांनी केलं पण ते सक्सेस नाही आहे. पार्किंगकरिता तुम्हाला नागपूरच्या बाहेरच जावं लागेल. तेवढी जागा आता नागपूरमध्ये राहिलेली नाही आहे. आणि आमच्या इथे कसं आहे की मग त्यानंतर कोणत्या एका समारंभाला तुम्ही गेले नागपूरमध्ये, तुम्ही रोडवर कुठे गाडी उभी करता आणि नंतर ते नो पार्किंगवाले घेऊन जातात, तर आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना तो त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून आम्ही स्टार्टिंगपासून त्या गोष्टीला पहिले प्रिफरन्स दिला की आपण एक मुबलक त्यांना सोयीस्कर पार्किंग
उपलब्ध करून देऊ. आमच्या याच्यामध्ये जे सध्या आता जे वेडिंगचं सीझन आहे, तर काही गोष्टीकरिता आम्ही थोडंसं फेमस पण आहोत येते. म्हणजे ज्या कारणे तुम्ही एक बाहेरचे कोणी पब्लिक आहे, ज्याप्रमाणे उमरेडवरून कोणी येऊन राहिलं किंवा भंडारा साईड कोणी येऊन राहिलेलं आहे किंवा कुठून पण कोणी बाहेरच्या म्हणजे नागपूर आउटसाईड म्हणून कोणी येऊन राहिलेलं आहे, तर त्यांना हा सोयीस्कर आहे. एक तर सिटी आउटर असून सुद्धा सिटीशी कनेक्टेड आहे, प्लस पॉईंट. त्यानंतर इथे सिक्युरिटी अशी आहे की स्टार बसची सेवा 24 आवर्स इथे अवेलेबल आहे. आणि त्यानंतर ॲटोज. आणि रात्री जे काही लोकांच्या मनामध्ये भीती असते की बा आपण रात्रीचा समारंभ नाही करू शकत, तर आजपर्यंत तर आमच्या इथं असं कधी झालेलं नाही आहे. आणि म्हणजे CCTVने कवर्ड आहे, आमचा पूर्ण प्रिमायसेस कवर्ड आहे. येणारे पाहुणेसुद्धा सुरक्षितपणे आहे. आणि सिटीला एकदम लागून आहे. सिटीला एकदम लागून असल्या कारणानं ते पण टेन्शन नाही आहे. आणि एक चांगल्या कमीत कमी पैशामध्ये चांगलं व्यवस्था आणि जास्त होणारे प्रोग्राम, मेहंदी रसम आहे, त्यानंतर काही तुमचं संगीतचं प्रोग्राम आहे, तुम्ही एकाच डेस्टिनेशनमध्ये करू शकता कमीत कमी पैशामध्ये. आणि मेन दुसरी गोष्ट एक अशी आहे की एक कॅटरिंग जे आहे तो तुम्ही तुमचं स्वतःचं लावू शकता. आज काय होते की प्रत्येक जे फॅमिली असतात, प्रत्येक फॅमिलीचा एक त्यांचा कॅटरिंगवाला फिक्स असतो, जो त्याचे छोटे मोठे कार्यक्रम करत असतो घरचे. त्या कॅटरिंगवाल्याला माहीत असते या परिवाराकडे येणारी संख्या किती असते, त्यांची टेस्ट त्यांना माहीत असते. पण काय होते की काही सभागृहामध्ये जे कॅटरिंग म्हणजे कंपल्सरी असतात त्यांच्या करा, तर काही लोक ते प्रिफर नाही करत. पण काय ऑप्शन नसल्या कारणानं त्या करावंच लागतं त्यांना. एक मुहूर्त, आता जास्तीत जास्त वर्ग जो आहे हा मुहूर्तावर लग्न करणं प्रिफर करतो. म्हणून हा जो बिझनेस आहे, जेवढे वर्षामध्ये तुमचे मुहूर्त राहील तेवढंच हा बिझनेस आहे. कशा प्रकारे संपर्क करता? तुम्ही एक गुगलवर, जो गुगल आहे आपला नेटचा जो वेब पेज आहे, तुम्ही त्यावर विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह टाकलं तर त्याचा एक पेज येऊन जातो पूर्ण. त्यामधनं तुम्हाला तिथे लोकेशन पण माहीत पडेल. त्यानंतर तुम्ही जे आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला करू शकता. माझा नंबर आहे, माझा मोबाईल नंबर आहे 9730976746. तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता किंवा त्या लोकेशनद्वारे तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन पण काही माहिती घेऊ शकता. वेगवेगळे पॅकेजेस आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचे कस्टमाइज करून दिले जाईल. शहरामध्ये आपलं एक वाठोडा म्हणून फेमस आहे. वाठोडा एरिया जो आहे फेमस, त्यालाच लागून हा ग्रामीण एरिया आहे. खरबी चौकातमधनं तुम्ही जर खरबी गावाकरिता येऊन राहिलेले आहे, आता आमचं हे नगरपंचायत झालेलं आहे, पहिले ग्रामपंचायत होतं, नगरपंचायत झालं. खरबी चौकामधनं जर तुम्ही आतमध्ये खरबीकरिता येत आहे, तर खरबी चालू व्हायच्या सगळ्यात स्टार्टिंगलाच आपला हा हॉल पडतो. आणि हेच एक लँडमार्क आहे इथे खरबी गावाचं. विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह हेच मोठं लँडमार्क आहे. कोणाला ॲड्रेस जर द्यायचा असेल तर हेच लँडमार्क देतात.